महात्मा गांधीचे निधन होणार होते बाबासाहेबांच्या हातातून. हे गोष्ट ऐकायला खूप धक्कादायक वाटते ना, पण 1932 मध्ये असंच काहीसं घडलं. ब्रिटिशांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली होती. बाबासाहेब आंबेडकरांचा याला पूर्ण पाठिंबा होता, कारण हा त्यांच्या हक्काचा लढा होता. पण गांधीजींना वाटलं, जर दलितांना स्वतंत्र मतदारसंघ भेटले तर यामुळे हिंदू समाजात फूट पडेल. याला विरोध म्हणून गांधीजीने येरवाडा जेलमध्ये उपोषण सुरू केलं. दिवसांमागून दिवस जात होते. गांधीजींची तब्येत खूप खराब होत होती. संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागलं होतं. जर गांधीजींना काही झालं असतं तर त्याचा आरोप आंबेडकरांवरती आला असता. शेवटी समाजाचं हित आणि गांधीजीचे प्राण वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी एका करारावरती सही केली. तोच करार म्हणजे पुणे करार. या करारामुळे स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी दलितांना राखीव जागा मिळाली. एकीकडे गांधीजीचे प्राण वाचले तर दुसरीकडे बाबासाहेबांनी आपल्या बांधवासाठी राजकीय हक्क निश्चित केले. विचारांमध्ये मतभेद असूनही या दोन महापुरुषांनी देशाला एका मोठ्या संकटातून वाचवले. महात्मा गांधीचे निधन होणार होते बाबासाहेबांच्या हातातून. हे गोष्ट ऐकायला खूप धक्कादायक वाटते ना, पण 1932 मध्ये असंच काहीसं घडलं. ब्रिटिशांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली होती. बाबासाहेब आंबेडकरांचा याला पूर्ण पाठिंबा होता, कारण हा त्यांच्या हक्काचा लढा होता. पण गांधीजींना वाटलं, जर दलितांना स्वतंत्र मतदारसंघ भेटले तर यामुळे हिंदू समाजात फूट पडेल. याला विरोध म्हणून गांधीजीने येरवाडा जेलमध्ये उपोषण सुरू केलं. दिवसांमागून दिवस जात होते. गांधीजींची तब्येत खूप खराब होत होती. संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागलं होतं. जर गांधीजींना काही झालं असतं तर त्याचा आरोप आंबेडकरांवरती आला असता. शेवटी समाजाचं हित आणि गांधीजीचे प्राण वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी एका करारावरती सही केली. तोच करार म्हणजे पुणे करार. या करारामुळे स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी दलितांना राखीव जागा मिळाली. एकीकडे गांधीजीचे प्राण वाचले तर दुसरीकडे बाबासाहेबांनी आपल्या बांधवासाठी राजकीय हक्क निश्चित केले. विचारांमध्ये मतभेद असूनही या दोन महापुरुषांनी देशाला एका मोठ्या संकटातून वाचवले.